श्री स्वामी समर्थ. कसे आहात मित्रांनो? व्हिडिओ बघताय ना? बघायलाच पाहिजे. काही ना काहीतरी नवीन आम्ही आणतच असतो ना. गणित व गणितामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आणि तुमच्यासाठी डोकेडोकी ठरणारा भाग पाढे. पाढे पाठच होत नाही. पण पाढे पाठ करण्यासाठी जर एखादा खेळ तुमच्या समोर आला तर येस, तर तोच खेळ आम्ही तुमच्या समोर आणलाय. TMT म्हणजे टेबल मेमरी टेस्ट. असा एक खेळ आहे ज्या खेळामध्ये ऑब्व्हियसली खेळामध्ये मैदान लागतं. तर तिथे एक छानसं मैदान आखावं लागतं. तुम्हाला 10-10चे 2 कॉलम डावीकडे, 2 कॉलम उजवीकडे, 2 कॉलम तळाला आणि मध्ये सुद्धा असे 8 एक कॉलम असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काही किमती लिहायची असतात. त्यांचे प्लेस व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो, दुणे, त्रिक, चौक, पंचे असे लिहायचे. आणि 2 मिनिटाचा वेळ देऊन तो पाठ झालेला पाढा तुम्हाला लिहायचा आहे. कसा लिहायचा आहे बघा. पहिली तर गोष्ट तुम्हाला पाढा सरळ लिहायचा आहे पहिल्या कॉलममध्ये. आणि मजेशीर गोष्ट, तुम्हाला स्टेअरिंग सारखी वही फिरवायची आहे आणि त्याच्या बाजूच्याच कॉलममध्ये तुम्हाला तोच पाढा आपोआप उलटा लिहिलेला दिसणार आहे. त्यानंतर तुम्ही वही पुन्हा सरळ करायची आहे आणि मधल्या भागामध्ये जिथे प्लेस व्हॅल्यूज आहेत, दुणे, त्रिक, चौक, त्या किमती त्या बॉक्समध्ये भरायच्या आहेत. ते भरल्यानंतर बाजूला अजून 2 कॉलम आहेत. तिथे मात्र तुम्हाला पाढा उलट खालून लिहायला सुरुवात करायची. म्हणजे 12-1-12, 12 दुणे, व्हॉट एव्हर जे काय, 12 2 जा 3 जा वगैरे. आणि नंतर पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुन्हा वही आपली उलटी करायची आणि परत खालून वर यायला सुरुवात करायची. पुन्हा वही सरळ करायची. मग तुम्ही आडवा पाढा लिहायचा आहे. आडवा पाढा लिहून झाल्यानंतर शेवटच्या लाईनमध्ये उलट दिशेने आडवा पाढा लिहायचा. थोडस ट्विस्ट कहानी में होता है वैसे ट्विस्ट उसमें भी है. का आणलंय काय माहितीये का? खेळ खेळलात ना तर खूप मजा येईल. आणि तुम्हाला जर शिक्षा दिली ना 10 वेळा पाढा लिहून, तर तुमचं डोकं फिरेल. पण तुमच्या लक्षात येत नाही 2 मिनिटांमध्ये तुम्ही तो पाढा 7 वेळा लिहिता आणि नंतर तुमच्या लक्षात येतं की पाढा आमचा पाठ झालाय. म्हणूनच तर आम्ही त्याला नाव दिलंय टेबल मेमरी टेस्ट. तर व्हिडिओ गेम आहेत ना, ते सोडा, हा खेळ खेळा. कारण या खेळाने तुमच्या गणिताचा भाग पक्का होणार आहे, जो आहे कॅल्क्युलेशनचा. पाया पक्का मजबूत करायचे तर TMT लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ.